योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी संख्या वाढायला पाहिजे, कमी कशी होते? याचा अर्थ फ्रॉड झालाय, गडबड झाले, भ्रष्टाचार झालाय, चुका झाल्या, राजकारणाकरता, सगळ्याकरता, मतांकरता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं. आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं. लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून, आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं जेवढे काही अर्ज भरले जातील त्या सगळ्या अर्जाला आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं. आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही. मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचाही आनंद झाला. पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली, कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय. मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची का तुमच्यावर करायची हा एक प्रश्न आहे. एक, तुम्ही 2100 करणार का? दुसरा प्रश्न, आणि तुमची ॲप आणि पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात? म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली, जी गडबड तुम्ही लोकांनी केली ती आता ॲप आणि पोर्टलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मग या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ते पण कळायला पाहिजे. ती संख्या वाढायला पाहिजे, कमी कशी होते? याचा अर्थ फ्रॉड झालाय, गडबड झाले, भ्रष्टाचार झालाय, चुका झाल्या, राजकारणाकरता, सगळ्याकरता, मतांकरता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो. चला. अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती, आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय, तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेलं वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेलं? हे बघा, वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले, आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर. आणि या ठिकाणी बसा ऐका, सत्य ऐका जरा. आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती, आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली. त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे. तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना, तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे, तुम्ही एवढ्यावर थांबले नाही, तुम्ही हायकोर्टात पाठवलं, हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत. आणि तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाना जमा केले. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील, तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले. आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं. लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून, आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा, आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी, अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल, बंद होईल, मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे नाही, लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही? लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही?